तुळस वंदावी वंदावी माऊली, देवाची सावली तुळस वंदावी वंदावी. तुमच्या घराच्या अंगणामध्ये वासुदेवाला हे गाणं म्हणताना तुम्ही नक्की ऐकलं असेल. खरंच आपल्या भारतीयांच्या आयुष्यामध्ये तुळशीच्या रोपाचं खूपच वेगळं असं महत्त्व आहे. आणि आज आषाढीच्या निमित्ताने या तुळशीचंच आरोग्याच्या दृष्टीने आणि आपल्या शास्त्राच्या दृष्टीने काय काय महत्त्व आहे तेही आपण जाणून घेऊया. तुळशी ही उत्तम कृमीनाशक, जंतुघ्न आणि कीटकनाशक आहे. या गुणधर्मांचा उपयोग पक्षी अतिशय सुंदररित्या समर्पकरित्या करत असतात. ती पानं, त्या चिमण्या, ती पाखरं आपल्या घरट्यांमध्ये पसरवतात, जेणेकरून त्यांची अंडी, त्यांची पिल्लं ही कीटकांपासून, कृमींपासून, सूक्ष्म जीवाणू, विषाणूंपासून आपोआप संरक्षित होतात. तुळस ही कटुतिक्त रसाची असल्यामुळे, उष्ण गुणांनी शरीरावर कार्य करणारी असल्यामुळे कफदोषाचं निस्सरण करते, कफदोष कमी करते हे आपण जाणतो. सर्दी, पडसे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप या सगळ्या विकारांवर आपण तुळशीचा काढा करून त्याच्यामुळे थोडं त्रिकोटू चूर्ण टाकून, सुंठ चूर्ण टाकून घेतल्यास त्यामुळे या विकारांपासून निश्चित लाभ होताना दिसून येतो. तुळशीची पानं नित्य सेवन केल्याने अनेक प्रकारे अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते आणि आपलं व्याधिक्षमत्व जे असतं ते वाढलेलं असतं. आपल्याला जेव्हा आपण तुळशीवर जेव्हा आपण रिसर्च करतो किंवा याच्यावरचा रिसर्च पाहतो तेव्हा लक्षात येतं की तिला अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीने युक्त असं सांगितलेलं आहे. आणि रिसर्चनुसार तुळशीमध्ये ब्लड शुगर लेवल जी वाढलेली असते डायबिटीसमध्ये, त्या रक्तातील वाढलेल्या साखरेचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने, नियंत्रित करण्याच्या दृष्टीने तुळशीची 2 ग्रॅम म्हणजे साधारण 2 ते 4 पानं नित्य सेवन करण्याने नक्की फायदा होताना दिसून येतो. आपल्याला तुळशीमध्ये असणारी अजून एक प्रॉपर्टी म्हणजे तिची रेडिओ ॲक्टिव्हिटी जी असते किंवा हवेमध्ये किरणोत्सर्गामुळे होणारे जे दुष्परिणाम असतात मनुष्याच्या शरीरावर, हा किरणोत्सर्ग कमी करण्याच्या दृष्टीने जर आपण तुळशीची रोपं जागोजागी लावली तर ह्या किरणोत्सर्गाचा जो घातक दुष्परिणाम असतो तो पूर्ण ॲब्झॉर्ब त्या झाडांमध्ये होतो आणि त्या अशा प्रकारे पर्यावरणाची शुद्धी करणारं असं हे रोप आहे. सगळ्यात जास्त ऑक्सिजन बाहेर फेकणारं पहाटेच्या वेळेला असं हे रोप असल्यामुळे घरातील जी महिला आहे, जिच्याच हातात संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं, त्या महिलेचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून तिला सकाळी तुळशीच्या रोपाजवळ नेऊन त्या प्रदक्षिणा, तिच्या सान्निध्य घडावं, ती पानं तिने भक्षण करावीत या दृष्टीने तिला तुळशीचे नमस्कार आणि त्या पद्धतीने तिला सांगितलेल्या शिकवलेल्या असतात. या ज्या रूढी आहेत त्या फार विचारपूर्वक ठेवलेल्या असतात. तुळशीमध्ये जी ॲडॉप्टोजेनिक प्रॉपर्टी आपण म्हणतोय त्यामुळे हार्मोन्सचं नियंत्रण होतं, हार्मोन्सचं सिक्रेशन असतं ते नियंत्रित होतं. स्त्रीला कुठलाही हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारा त्रास, तिला येणारं वंध्यत्व वगैरे सगळे त्रास आपोआप टाळले जातात. तसंच ती हृदय आहे म्हणजे हृदयाला बल देणारी अशी तुळस आहे. ती कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे असं देखील रिसर्च म्हणतो. त्यामुळे त्या स्त्रीचं जे तिचे हार्टबीट्स असतात ते हार्टबीट्स नियंत्रित करणारं नियमन त्या हार्टबीट्सचं व्हावं या दृष्टीने देखील तुळशीची पूजा सकाळी सकाळी स्त्रीकडून घडावी अशी अपेक्षा संस्कारांनी केलेली आहे. पुण्यामध्ये देखील प्रवेश करताना त्यांना स्वाईन फ्लूची भीती वाटत नाही. याचं मुख्य कारण या सगळ्या आजारांवर, विशेष करून फ्लूवरचं, इन्फ्लुएन्झा किंवा फ्लू ज्याला म्हणतो, सर्दी, पडसे, पिनस, प्रतिशाय, ताप याच्यावरचं उत्तम असं औषध त्यांच्या हातात असतं, त्यांच्या अंगाखांद्यावर असतं. तुळशीमधील जंतुनाशनाचा गुण, कृमिघ्न गुण हा इतका आटोकाट तुळशीमध्ये भरलेला आहे की त्याच्यामुळे कुठल्याही स्वरूपामध्ये अशा प्रकारची बाधा त्यांना होत नाही. तर एक प्रकारे ही एक आरोग्य दिंडी असते. तुळशीचं महात्म्य आपण जाणून घेतलं तर नक्कीच आपण तुळस जास्तीत जास्त जगूया, रुजूया, जगूया आणि वाढूया.